हा व्हिडिओ रविवारचा आहे आणि रविवारी मी सगळी भांडी घासायला काढली होती का तर नवरात्र चालू होतोय म्हणून. इथं सगळी माझी ठेवणीतली भांडी आहेत, म्हणजे मी वापरत नाही ती भांडी. नंतर माझी देवपूजा करून झाली, इथं पाणी तापत ठेवले गॅसवर आणि दूध पण तापत ठेवलं होतं. माझी देवपूजा करून झाली होती आणि ड्युटी पाजळायची होती, तर ड्युटी तेलकट झालेली ती घासून घेतली पहिल्यांदा मी. तर आज मी सगळी भांडी घासायला काढली होती आणि नवीन भरण्या आल्यात ते पण दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. त्याआधी मी ड्युटी पाजळून घेते. तर आता इथं ड्युटीला कापड गुंडाळले, नंतर मग दिव्यामधले तेल थोडंसं लावलं आणि ड्युटी पेटवून ती पाजळली. आज रविवार असल्यामुळे आम्ही चिकन आणलं होतं आणि मुलांना मी चारायला लागले दोघांना पण. आणि चिकनचं डायरेक्ट मी कालवण केलं, तर मिठात शिजवलं नव्हतं. आणि कसं झालं माहिती आहे का, सकाळी एकदम स्वयंपाक केला नाही, संध्याकाळचं ताप होत नाही म्हणून मी सकाळी चिकन आणलं होतं आणि ते सगळ्या भरण्या मोकळ्या करून ठेवल्या मी. तर हे चिकन मी असं केलं आहे. तर तुम्ही पण करता का सांगा मला चिकन अशा पद्धतीचं. तर नुसता भातच केला होता आज आणि लसूण पण घातलेला मी चिकन करताना, तर एकदम भारी लागत होता लसूण. आमचं जेवण करून झाल्यावर मी किचन कट्ट्यावर सगळी भांडी घासली आणि पाठीमागे गॅलरीची त्या वळात ठेवली होती भांडी. आणि ह्या बॉक्समध्ये नवीन भरण्यात माझ्या, तर इथं सगळं स्वच्छ करून मी लावले बघा कसं वाटतंय. आणि ह्या भरण्यात त्या भंगारात घालायच्यात आता. आणि आता मी नवीन भरण्याचं अनबॉक्सिंग करायला लागलेले. तर मला वाटत पण नव्हतं एवढ्या चांगल्या भरण्या येतेल्या, एकदम क्वालिटी चांगली आहे भरण्यांची. तर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला लिंक सांगेन भरण्यांची. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.